इथे मी 1.25 किलोच्या प्रमाणाशी सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवला आहे. तर त्यासाठी रवा कुठल्या प्रकारचा घ्यायचा, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स कधी घालायचे, मऊ लुसलुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये दूध किती प्रमाणात घालायचं, जेणेकरून ते थंड झाल्यावरही तितकाच तो मऊ लुसलुशीत राहील. आणि त्याच्यामध्ये जी आपण केळी वगैरे वापरणार आहोत ते कधी घालायची. तर इथे 1.25 किलो साखर घेतली आणि सुजी रवा जाड घेतला इथे 1.25 किलो. हिरवी वेलची 10 ग्राम घेतली आहे. त्याच्यानंतर काजू आणि बदाम प्रत्येकी 50 ग्रॅम, बेदाणे 100 ग्रॅम आणि चारोळी 25 ग्रॅम. त्यानंतर इथे गाईचं तूप घेतलं आहे ते 1.25 किलो घेतले आहे. 6 इथे मी केळी घेतलेली आहे आणि दूध आहे ते गाईचंच घेतलं आहे, ते पण 3.5 लिटर दूध घेतलं आहे. इथे मंद गॅस करून तापत ठेवलं. दुसरीकडे जाड पातेलं ठेवून दुसऱ्या गॅसवर तूप घालून घेतलं आणि तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये तो रवा घातला आणि रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आता रवा ना प्रत्येक 10 मिनिटांनी त्याच्यामध्ये एक एक आपल्याला वस्तू घालायची. इथे 10 मिनटं झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते घालते आहे. पुन्हा आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आणि पुन्हा 10 मिनिटांनी केळी घालायची. केळी अर्धवट रवा भाजून झाला की घातली की ती तुपामध्ये आणि रव्यामध्ये छान मुरली जातात आणि कच्ची न राहता आपला प्रसाद खराब होत नाही, ती चांगली भाजली जातात. इथे रवा जर चांगला भाजला नाही तर तुमचा जो प्रसाद आहे तो घिचका आणि चिकट होतो. यासाठी रवा अत्यंत चांगला भाजणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे दूधही तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर जाडी असली कारणाने दुधामध्येच टाकलेली आहे, जेणेकरून ती अखंड राहणार नाही आणि त्या दुधात चांगली विरघळली जाईल. आता हे दूध इथे रवाही चांगला तांबूस लाल झालेला आहे, तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं. जेव्हा अजूनही इथे टीप आहे की रवा भाजला की ते हळूहळू तूप सोडायला लागते. आता इथे दूध घातल्यानंतर चांगला चमचा फिरवून घ्यायचा आणि 5 मिनटं त्याला वाफ आणायला ठेवायची. त्या तितक्या वेळामध्ये रवा जो आहे ते सगळं दूध शोषून घेतो आणि चांगला शिजला जातो. आणि 5 मिनटानंतर आपण जी वेलची किंवा जायफळ पूड केली आहे ती घालायची. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेताना तुमच्या लक्षात येईल की रवा कुठेही त्या चमच्याला चिटकत नाही, याचा अर्थ आपला छान मोकळा मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता हा प्रसादाचा शिरा आपला तयार झाला आहे. तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एका डब्यामध्ये मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान मात्र नैवेद्य दाखवताना ठेवायला विसरायचं नाही. तर हा असा प्रसादाचा शिरा मी बनवलेला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका. हा जो प्रसादाचा शिरा आहे तो प्रसादासारखा वाटला तर बरोबर 200 माणसांना व्यवस्थित पुरतो.